हाय, कोण हवंय तुम्हाला? माझं नाव कीर्ती आहे. मला तुमच्या वाईफने बर्थडे पार्टीसाठी बोलवलंय. काय बोलत? माझ्या बायकोनी बर्थडे पार्टीसाठी बोलवलंय. हं. मला सांगितल्याशिवाय ती बर्थडे पार्टी साजरीच करू शकत नाही. अरे खरं बोलतेय, तुमच्या बायकोने बोलवलंय म्हणून तर मी आलीये. तुम्ही तुमच्या बायकोलाच विचारा ना, मी तिची क्लोज फ्रेंड आहे. माझी बायको घरी नाहीये. सकाळीच ऑफिसला गेली ती. तुम्ही तिला ऑफिसला जाऊन भेटू शकता ना. अरे काय झालंय तुम्हाला असं बोलताय? आज तुमच्या बायकोचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी कोणी कामावर जातं का? मला वाटतं तुम्ही खोटं बोलताय. नाही, मी खरंच सांगतोय. आज माझ्या बायकोचा वाढदिवस नाहीये. खरं बोलतोय. ती घरी नाहीये. असं वाटतंय तुम्ही चुकीच्या ऍड्रेसवर आला आहात. अरे तुम्ही तेच ते का बोलताय? मी खूप दुरून आलीये. तुम्ही बहाणे बनवू नका. अहो ऐका, मी खरं बोलतोय. तुम्हालाच विश्वास नाही तर मी काय करू शकतो? असं वाटतंय तुमचा ऍड्रेस चुकलाय. हे ते घर नाहीये. ऍड्रेस बरोबर आहे का? एकदा चेक करा ना तुम्ही मॅडम. ओके, तुमच्या बायकोचं नाव सपना आहे ना? हो मॅडम, माझ्या बायकोचं नाव स्वप्नाच आहे. मग तर मी नक्कीच खऱ्या ऍड्रेसवर आलीये आणि आजच तुमच्या बायकोचा वाढदिवस सुद्धा आहे. हे काय? मीही तेच सांगतोय आणि तुम्हीही तेच सांगताय. मला वाटतं तुम्ही जरा कन्फ्युज्ड आहात. ठीक आहे, मला जरा रस्ता तर द्या. घरी आलेल्या पाहुण्यांना कोणी असं बाहेर ठेवून बोलतं का? कसे आहात तुम्ही? कुठे चाललंय? अरे हा कुठला न्याय आहे? कोण आहात, कुठून आलात, काहीच माहित नाही आणि सरळ घरी येऊन बसलात तुम्ही. अरे तुम्हाला कळत नाहीये का? मी तुमच्या बायकोची क्लोज फ्रेंड आहे. तिला तुम्ही आत खोलीत बसून माझ्यासोबत खोटं बोलताय ना? बघा तुम्ही सारखं तेच बोलू नका. जर अशी कुठली पार्टी असती तिने मला नक्कीच सांगितलं असतं. जर असं आहे तर खरंच सपना इथे नाहीये का? जरा थांबा, मी स्वतः तिला फोन करून सांगतो. अरे एक मिनिट, तुम्ही तुम्ही ऐका शांत तर. व्हा. तुम्हाला बोलू दिलं तर डोक्यावर चढाल. हॅलो. हॅलो स्वप्ना, हो. तुझी कुठली मैत्रीण आली आहे, तिच्याशी स्वतःच बोल. हा, दे तिला. हं. हॅलो. हाय सपना, मीच आहे तुझी बालपणीची मैत्रीण कीर्ती. काय झालंय ग तुला? बर्थडेच्या दिवशी पण ऑफिसला गेलीये? काय म्हंटल? आज माझा वाढदिवस? हं? ते सगळं जाऊ दे. तू कोण आहेस? अगं मीच आहे कीर्ती. इतक्यातच विसरली मला? माफ करा, मला कीर्ती नावाची मैत्रीण नाहीये. अच्छा, तुझं नाव सपनाच आहे ना? हो, माझं नाव स्वप्नाच आहे. आपण दोघी पहिल्या वर्गापासून 5व्या वर्गापर्यंत सोबतच होतो. विसरली का तू? हे बघा, मी डिग्री पर्यंत फॉरेन मध्येच शिकलीये. तुम्ही कोण आहात हेच मला माहित नाही. असं आहे का? मग मीच चुकीच्या ऍड्रेसवर आलीये का? अरे बापरे, सॉरी यार. हा, काही हरकत नाही. हॅलो, मी तिला तेच समजवत होतो. ती ऐकेल तेव्हा ना. हो, ऐका, ती गेलीये का? हा, ती गेली. बोलावू का? अहो, तुम्ही पण ना. आधी जाऊन दार लावून या. हा, केलं का? हा, लॉक केलं. अहो ऐका, कोणी असं अनोळखी आलं की त्यांना बाहेरच उभं ठेवून बोलून पाठवून द्यायचं. घरात का घ्यायचं? आजकाल आपण कुणावरच विश्वास ठेवू शकत नाही. असा प्लॅन करून चोरी करतात. तुम्ही लक्ष ठेवून राहा. ओके, मी पाहतो. अरे बापरे, पुन्हा कोणीतरी कॉल करतंय. आता काय करू मी? पुन्हा येतोय. जर कोणी ओळखीची व्यक्ती करत असेल तर काय करणार मी? हा, उचलू की नाही? हॅलो. हॅलो, निकिता बोलते का? सॉरी, रॉंग नंबर. हॅलो मॅडम, एक मिनिट. हा फोन नंबर पब्लिक बाथरूम मधून मिळालाय मला. सांगते ना रॉंग नंबर आहे. फोन ठेवा तुम्ही. हॅलो मॅडम, हा फोन नंबर बस स्टॉपच्या बाथरूमच्या भिंतीवर पाहिलाय मी. हा, म्हणून फोन केलाय. सर, त्या नंबरला तुम्ही मिटवू शकता का? मी ऑलरेडी त्याला मिटवलाय. कुठल्या कारणाने मला पुन्हा आज बस स्टॉपला जावं लागलं. नंबरला पाहून मी लगेच त्या नंबरला मिटवला. अच्छा, खूप खूप धन्यवाद सर. कोणीतरी मुद्दाम माझा नंबर तिथे लिहिला. का असं केलं मला काहीच माहिती नाहीये सर. 2-3 दिवसांपासून मला खूप विचित्र कॉल्स कंटिन्युअसली येत आहेत. वाटेल तेव्हा मला येणार का? 1 तासाचे किती चार्ज करशील असं विचारतायत. या नंबरला बदलवू पण शकत नाही, कारण याच नंबरवर सगळं काही लिंक झालंय. बँक, पॅन कार्ड, आधार कार्ड सगळं याच नंबरशी लिंक आहे. म्हणून मी या नंबरला बदलवू शकत नाहीये. 2-3 दिवसापासून असे कॉल येऊन मला खूप टॉर्चर केलं जात आहे. ओ, असं झालंय का? तुमच्या कुठल्या शत्रूने तुमच्या प्रगतीवर खार खाऊन तुमचा नंबर बस स्टॉपच्या बाथरूमच्या भिंतीवर लिहिलाय. तर तुमचा नंबर आणि तुमचं नाव या दोन्हीला मी मिटवून आलोय. घाबरायचं काहीच कारण नाहीये आता. तुमचे खूप खूप आभार सर. असं सगळं करून तुम्ही माझी खूप मदत केली आहे, माहिती तुम्हाला? इट्स ऑलराईट, काहीच हरकत नाही. याबद्दल तुम्ही पोलिसांना काय नाही सांगितलं? याच्या मागे कोण आहे याचा पत्ता लागला असता.
जसं तुम्ही म्हणताय मी पोलीस स्टेशनमध्ये जर कंप्लेंट केली तर काहीच फायदा होणार नाही सर. मला आधीच खूप काम आहे सर. सगळ्या गोष्टी सोडून मी असं पोलीस स्टेशनला नाही जाऊ शकत. तुमच्यासारख्या भल्या माणसांनी असं मिटवलं तरच बरं होईल. अशा मूर्ख मुलांच्या या गोष्टींमुळे आपण आपले कामधाम सोडून फिरू नाही शकत ना. नक्कीच, तुम्ही म्हणताय तेही अगदी बरोबर आहे. तुम्ही याबद्दल आता काहीच विचार करू नका, कारण मी त्या नंबरला नेहमीसाठी मिटवून आलोय. एकदम बरोबर. तुमचे खूप आभार सर. इट्स ऑल राईट. ठीक आहे, मी आता फोन ठेवतो. थँक गॉड. बोला मॅडम. सर, माझं नाव तनुजा आहे. थोड्या वेळ आधी सर्टिफिकेटसाठी मी कॉल केला होता ना. अच्छा, हो का? कुठलं सर्टिफिकेट? खूप लोक मला फोन करून अशाच प्रकारे सर्टिफिकेट बद्दलच विचारतायत. तुम्हाला कुठलं सर्टिफिकेट हवंय? माझ्या नवऱ्याचं डेथ सर्टिफिकेट सर. माझा नवरा जे काम करत होता ते आता मला मिळणार आहे सर. जर तुम्ही मला सर्टिफिकेट दिलं तर माझी मदत होईल सर. उशीर न करता जर ते सर्टिफिकेट मला लवकर मिळालं तर माझी मदत होईल प्लीज. ठीक आहे, मला विचारलं ना, लवकर रेडी करतो मी. थँक्यू सर. थोडा हा फॉर्म फिल करून द्या. हे घ्या सर. हाच तुझा नंबर आहे का? हो सर. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. मी तुम्हाला कॉल करून बोलवून घेईन. खूप खूप धन्यवाद सर. हॅलो, हा कोण? हा मी आहे. मी आहे म्हणजे? तू माझ्याकडे डेथ सर्टिफिकेट घेण्यासाठी आली ओ होतीस अच्छा ना? सर, तुम्ही? हा बोला ना. तुझं सर्टिफिकेट रेडी करत बसलोय मी. जर सर्टिफिकेट हवं असेल तर तुला थोडेफार पैसे द्यावे लागतील. असं आहे का? किती सर? तुला 10,000 रुपये द्यावे लागतील मॅडम. तुम्ही याची व्यवस्था करू शकता मॅडम? ओके सर, तुम्ही रेडी करून ठेवा, मी देते. ओके, रेडी तर करीन मी, पण फक्त 10,000 काम चालणार तर नाही ना मॅडम? अजून काही द्यावं लागेल का? मला कळलं नाही. एकदा तू माझ्या घरी येऊन जा ना, तेव्हा तुला स्वतःच कळेल. घरी? घरी का सर? ऑफिसलाच येते ना. याचा खुलासा मी ऑफिसमध्ये नाही करू शकत मॅडम. तुम्ही माझ्या घरी याल तरच चांगलं होईल. तुझ्याशी पर्सनली काही बोलायचं आहे मला. मी ॲड्रेस सोबतच तुला लोकेशनही पाठवतो मॅडम. येशील ना? हां, ठीक आहे सर. सर, ते सर्टिफिकेट. ये आत ये. चल बसून बोलूया. तू बस, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येतो. अरे नाही, कॉफीची काही गरज नाहीये सर. अरे तू बस ना, मी आताच घेऊन आलो. ओके सर. ही घ्या मॅडम कॉफी. नाही, इट्स ओके सर. अरे घ्या ना, यात कुठलं बेशुद्धीचं औषध नाही टाकलंय. निश्चिंतपणे प्या. हां. मी तुला इथे का बोलवलं तुला माहितीये? का सर? जर तू माझ्यासोबत झोपू शकलीस तर तुझं सर्टिफिकेट लवकर बनवून देईन. जर तू मला खुश करशील ना, तर तुला काहीच पैसा देण्याची काही गरज नाही. काय पटेल ना? हे तुम्ही काय बोलताय सर? जर तुला ओके असेल तर सांग, नाहीतर मला काहीच प्रॉब्लेम नाही. बघ, या सर्टिफिकेटला मिळवण्यासाठी खूप वर्ष लागतील, तूच सांग. जर तू हो म्हटलास तर पुढच्या क्षणी सर्टिफिकेट तुझ्या हातात. सर, त्या दिवशी तुमच्याशी बोलून मला असं वाटलं की तुम्ही खूप भला माणूस आहात. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूच्या दुःखातनं मी अजून निघाली नाहीये आणि तुम्ही माझ्यासोबत असं सगळं बोलताय. जर तुमच्या नातेवाईकांमध्ये असं काही झालं असतं तर तुम्ही असंच बोलले असते का? ओके मॅडम, जर तुम्हाला पटत नसेल तर मग सोडा ना. असं तुम्ही कोणाही सोबत वागू नका सर. एकट्या मुलीला बघून तुम्हा लोकांचं डोकं काय फिरून जातं का?
माझ्या मनात किती दुःख आहे बाहेर कोणालाच माहिती नाहीये सर. मुलगी आहे तर फक्त तिचं शरीरच बघितलं जातं. तिच्या मनात काय चाललं असतं याची कोणालाच पर्वा नाहीये. खूप चुकीचं आहे सर. फक्त तुम्हीच नाही, इथे खूप साऱ्या पुरुषांचं डोकं असंच चालत असतं. तर मी निघते सर. उशीर झाला तरी चालेल मला. जितके पैसे मागितले मी देईल तुम्हाला, पण माझं सर्टिफिकेट मला द्या. येते मी सर. शिट.